सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या पोरांसाठी लक्षात ठेवायचं की गेले 4 दिवस अगोदर एक विषय होता की डेट वाढणार नाही वाढणार, फॉर्म भरू नाही भरू, काहींनी भरले असतील काहींनी भरले नसतील, आणि ह्याबद्दल आपण ही वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत दिलेली होती. सो 4 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की कमीत कमी 10 ते 12 दिवस डेट वाढते. पाठिंबाचा इतिहास पण सांगितलं होतं त्या पद्धतीनं यावेळी सुद्धा जवळजवळ 7 दिवस ही वाढवून दिलेले आहेत. सो आता मगाशीच काही तासापूर्वीच ही ऑफिशियल अपडेट आलेली आहे. सो 4 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण सांगितलं होतं की ही जी पोलीस भरतीचा विषय आहे याच्यामध्ये दिनांक वाढवून भेटणारा विषयच नाही आहे. सो त्याला आज दुपारी 2 वाजता ती अपडेट यायला पाहिजे होती, ती इव्हनिंगला अपडेट येऊन गेली. सो ज्यांचे फॉर्म राहिलेले असतील त्या पोरांसाठी लक्षात ठेवा, आता फॉर्म निवांत भरून घ्या. काही चुका झाल्या असतील, करेक्शन असतील किंवा एरर झालेले असतील किंवा प्रॉब्लेम झाला असेल, पेमेंट राहिला असेल किंवा जे काय असेल ते सगळे प्रोसेस करून घ्या आणि लवकरात लवकर आता 2 दिवसामध्ये ह्या फॉर्म भरून घ्या. कारण 7 दिवस आहेत म्हणून अजून पुढे जाल तर अजून खड्ड्यात जाल, लक्षात ठेवायचं. सो ह्यानंतर परत डेट वाढणार नाही, यानंतर पेमेंटसाठी सुद्धा दिनांक पुढची दिली जाणार नाही, लक्षात ठेवा. सो तुम्ही लॉग इन केला असाल, तुम्ही रजिस्ट्रेशन केला असाल, जे काय असेल तर पुढची जी प्रोसेस आहे ती येणाऱ्या 2 दिवसामध्ये करून घ्या. सो मुलांचे जे प्रश्न होते की सर डेट वाढणार का, फॉर्म भरायचे किंवा जे काय होते ते 4 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलं होतं की कमीत कमी 10 दिवस वाढायला पाहिजे, पण यावेळी 7 दिवस फक्त दिनांक वाढवले. त्याला सुद्धा काही धागेदोरे आहेत. सो पुढची जी प्रोसेस आहे ती फास्टमध्ये प्रोसेस होणार, लक्षात ठेवायचं. सो अजिबात आळसात जाऊ नका, कारण की 7 दिवस मिळाले आता मग पुढे जाणार, असं होणार तसं होणार, परत आळस याला चालू होईल आणि मग सगळी प्रोसेस लेट होईल. तुमची फिजिकल लेट व्हायला सुरू होणार का, किंवा स्वतःचं फिजिकल तुम्ही तयारी करत असताना आता काही कारण देणार का, तर असं करून चालणार नाही, लक्षात ठेवा. सो काय पण करता हे 7 दिवस मिळालेत. सो ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांना फॉर्म भरायला सांगितलेले होते, आणि ज्यांचे डॉक्युमेंट प्रोसेस पूर्ण होती त्यांना मात्र फॉर्म भरायला सांगितले होते. पण ज्यांचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट होते सो त्यांना संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं करा, कारण 7 दिवसामध्ये कमीत कमी 30-40 हजार जरी अर्ज एक्स्ट्रा आले, 40-50 हजार, तरी सुद्धा लई मोठी कॉम्पिटिशन वाढणार, लक्षात ठेवायचं. सो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला अपडेट तुमच्यापर्यंत येत असतोय. पाठिंबाचा इतिहास पण सांगतोय की कुठल्या भरतीला काय काय झालेलं होतं. सो ह्यावेळी दिनांक वाढलेले आहे, पण ती कमी प्रमाणात दिलेला, लक्षात. 7 दिवस म्हणजे 1 आठवडा फक्त दिलेला, लक्षात ठेवा. सो या आठवड्यामध्ये फॉर्म भरून घ्या आणि लवकर लेखी असेल, फिजिकल असेल किंवा ज्याची काही तयारी असेल राहिलेली ती लवकर होऊन घ्या. उद्या सकाळी मात्र 5 वाजता ग्राउंडला जायला विसरू नका, आणि त्या पद्धतीनं जे काही शेड्यूल असेल ते शेड्यूल पूर्ण करून घ्या. सो ही शेवटची असेल अपडेट की डेट वाढ मिळण्याची, लक्षात ठेवायचं. ह्याच्या पुढं कोणत्याही पद्धतीनं दिनांक वाढ भेटणार नाही. त्यामुळं अजून ह्याची डेट वाढेल, परत पेमेंटला 3-4 दिवस मिळणार का, असे प्रश्न काय विचारू नका. ही शेवटचा विषय असते. पाठिंब्याच्या भरतीनं अशाच पद्धतीने झालेला आहे. कधी 10 दिवस वाढले होते, कधी 12 दिवस वाढले होते. यावेळी 7 दिवस फक्त वाढलेले आहेत. ही जास्त वाढ नाही आहे. आजचा पहिला दिवस एक काउंट चालू झाला बघा. आता 7 दिवस असेच संपून जातील आणि असेच मग डेट संपून जाईल, लक्षात ठेवायचं. या व्हिडिओच्या माध्यमाने एक अनाउन्समेंट करतोय की तुमचे जे आवेदन अर्ज आहेत, तुमच्या ज्या पेमेंट स्लिप आहेत, तुमचे जे युजर आयडी आहे किंवा तुमचे जे पासवर्ड आहेत किंवा तुमचे जे मेल आहेत, जे काय असेल ते आजपासून जपून ठेवा, लक्षात ठेवा. इथून पुढं तुम्हाला डॉक्युमेंटच्या चेकिंग वेळी सुद्धा तुमचा आवेदन अर्ज चेक केला जातोय. त्याच पद्धतीनं जवळजवळ ट्रेनिंगला सुद्धा त्याचे उपयोग होणार. त्याच पद्धतीनं स्थायित्व प्रमाणपत्र असेल किंवा जे काय असेल पुढं बदलीसाठी वगैरे, हे कधीही कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतात. सो आत्तापासून याचे 2-2, 3-3 सेट काढून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. एक तुमच्याकडे ठेवा, एक पालकांकडे ठेवा, एक PDF वेगळ्या पद्धतीने ठेवा, तुमच्या मोबाईलमध्ये, PCला, इतर ठिकाणी सुद्धा ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार, लक्षात ठेवायचं. सो एकदा हे पोर्टल बंद झालं की परत लॉग इन करता येत नाही आणि परत फॉर्म डाउनलोड करता येत नाही. दुसरी गोष्ट, मुलांना एक सवय असते की नेट कॅफेमध्ये फॉर्म भरायचं आणि ती लोक एका आठवड्याचा डाटा एकदमच डिलीट करून टाकतात आणि विषय संपला. मग परत जाऊन त्या सिलेक्शन झाल्यानंतर जिथं मी फॉर्म भरला होता तिथं जाऊन सर बघितलं त्याच्याकडे पण नाही आहे फॉर्म, माझ्याकडे पण नाही सर, मग आता मी काय करू. मग विनाकारण त्रास करून घेऊ नका. सो ही जी धडपड आहे मगापासून सांगतोय ती लक्षात ठेवा की आत्ताच हे सगळे फॉर्म तुमचे त्याचे वेगळ्या पद्धतीने फॉर्मची प्रिंट काढा आणि ठेवून टाका. PCला, कम्प्युटरला, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीने सेव्ह करून ठेवून टाका. अगदी पुढच्या 4-5 वर्षापर्यंत हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं फॉर्म डेट वाढ भेटलेली आहे. सो याची फायदा सर्व मुलांनी घ्यायचा आहे, सर्व मुलींनी घ्यायचा आहे. महाराष्ट्रातल्या मुलींनी ज्यांचे फॉर्म किंवा ज्यांचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट होते त्यांनी ह्या 2 दिवसामध्ये फॉर्म
पूर्ण करून तो सबमिट करून घ्या आणि प्रोसेस पूर्ण करून घ्यायचा आहे. सो सर्वांना ह्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील गाजलेली सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच तुमच्याची अनाउन्समेंट करतोय, ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्न आहेत. सो तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर एकच मेसेज करायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 36 जिल्ह्याच्या भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. 5 घटकासाठी पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल. त्याच पद्धतीने 36 जिल्हा आणि सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी ही भरतीचा सगळा विषय दिलेला आहे. त्याच पद्धतीनं ह्याच्यामध्ये जे काही हे आहेत विषय ते मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK GS असेल, पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या. त्याच पद्धतीनं 1986 पासून ते 2025 पर्यंतचे वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि मग जे काय असेल अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. पाठीमाग 53 प्रश्न ह्या पीडीएफ मधले होते, यावेळी 80+ प्रश्न ह्या पीडीएफ मधले येणार, लक्षात ठेवा. सो ज्याला ह्यावेळी वर्दी व्हायचं आहे त्यांनी वेळ न घालवता ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन सुद्धा मोफत भेटतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डाएट प्लॅन कसा पाहिजे, एक पूरक आहार कशा पद्धतीचा पाहिजे एक ॲथलीटला, तोचं सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे. हा डाएट तुम्हाला 15,323 प्रश्नांची पीडीएफ प्लस ही जी हे आहे डाएट प्लॅन पीडीएफ आहे, असं सगळं मिळून 700 रुपयाची पीडीएफ तुम्हाला फक्त मिळते 399 रुपयाला. सो तुम्हाला जर हवे असेल तर वेळ न घालवता आत्ताच ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर एकच मेसेज करा, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये पीडीएफ भेटून जाईल, लक्षात ठेवा. सो वेळ न घालवता लगेच पटकन ही स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आपल्या स्टाफला आपण अनाउन्समेंट सुद्धा केली, रात्री 12-1 वाजता जरी मेसेज आला तर त्या मुलींना लवकर पीडीएफ देण्याचा प्रयत्न करा, कारण की वेळ कमी आहे. 1-1 मार्कांवरती पोरं आहेत, लक्षात ठेवा. सो 10 मार्क, 15 मार्क, 20 मार्क जरी जास्त भेटले तरी पण तुम्ही ओपनची शीट मारा, लक्षात ठेवायचं. पाठिंबाच्या भरतीवेळी आपल्याच मुलामुलींनी ज्या काही ऑनलाईन बॅचेसच्या मुलामुली होती जवळजवळ कटऑफच्या काटावरती बसून 3-3 पोस्ट या पीडीएफ मध्ये काढलेला इतिहास, लक्षात ठेवा. सो यावेळी जर इतिहास पाहिजे असेल 100% एक काम करा की या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा, लवकर पीडीएफ घ्या. हे पीडीएफ डिलीट वगैरे काही होणार नाही. 2-3-4 वर्ष कितीही वर्ष वापरू शकताय, फक्त जपून ठेवा आणि मग धुळा पाडा, लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतोय, 7 दिवस फक्त पोलीस भरतीच्या फॉर्मची डेट वाढलेली आहे. ह्याच्या पुढे कोणत्याही पद्धतीने दिनांक वाढ भेटणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतो की इथून पुढची अपडेट ही प्रॉपर तुमच्यासोबत पाहिजे असेल, कारण की ही सुद्धा अपडेट महाराष्ट्रामध्ये 4 दिवस अगोदर एका 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कमीत कमी 10 दिवस वाढ भेटेल, पण 7 दिवस वाढ भेटले, पण वाढ भेटले. कोण सांगत नव्हतं भेटणार आहे नाही भेटणार आहे, शेवटचा विषय होता. पण 4 दिवस अगोदर सांगितलं होतं की वाढ भेटणार आहे आणि भेटलेलं आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. सगळा डाटा मग आपण सांगितलेलं कव्हर करा आणि लवकर फिजिकल आणि लेखीला जोर लावा. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.